नमस्कार मित्रांनो तुम्ही जर शिधापत्रिका धारक असाल, रेशन कार्ड धारक असाल तर आता रेशन कार्ड हे बंद होणार आहेत, कारण तपासणीला सुरुवात होणार आहे। नवीन शासनाचा GR देखील निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्यासोबत एक फॉर्म देखील जोडून देण्यात आलेला आहे। तो फॉर्म तुम्हाला आता स्वस्त धान्य दुकानदाराकडे भरून द्यायचा आहे, किंवा तो फॉर्म जर तुम्ही भरून नाही दिला तर तुमचं रेशन कार्ड किंवा तुमचं रेशन कार्डवरील मिळणारे जे धान्य आहे ते बंद होणार आहे। आता तपासणीला सुरुवात होणार आहे। या GR मध्ये काय नवीन माहिती देण्यात आलेली आहे, काय अपडेट देण्यात आलेली आहे, तुमचं रेशन कार्ड खरंच बंद होणार आहे का, किंवा तुम्हाला तुमचं रेशन कार्ड बंद होऊ द्यायचं नसेल तर काय करायचं आहे, हा फॉर्म कसा भरायचा, कुठे भरून द्यायचा, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुम्ही रेशन कार्ड धारक जर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, शिधापत्रिका धारकांसाठी हा GR अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत हा GR शासनाने निर्गमित केलेला आहे। दिनांक 4 एप्रिल 2025चा हा GR आहे। या GR मध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, ती लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायची आहे। आणि जो फॉर्म या GR सोबत दिलेला आहे तो फॉर्म तुम्हाला स्वस्त धान्य दुकानदाराकडे किंवा त्या दुकानामध्ये जाऊन भरून द्यायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, राज्यातील 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही। बघा, नवीन लाभार्थी त्या ठिकाणी समाविष्ट करणे शक्य होणार नाही। त्यामुळे काय करणार आहेत की त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी राज्यात दिनांक 1/2/2021 ते 31/4/2021 या कालावधीमध्ये अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबविण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक 9 येथील 28/1/2021च्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आलेल्या होत्या। या आधीच सूचना होत्या आणि या प्रकारची मोहीम आधीसुद्धा राबवण्यात आलेली आहे। आता पूर्वी राबवण्यात आलेली ही मोहीम परत यावेळेस सुद्धा राबवण्यात येणार आहे, आता सुद्धा राबवण्यात येणार आहे। तर या ठिकाणी शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे तो आता बघूया। बघा, केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत। लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण संस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे। म्हणजे ही निरंतर प्रक्रिया शिधापत्रिका तपासणी ही होतच राहणार आहे। तर या ठिकाणी देण्यात आलेल्या बघा, सद्यस्थितीमध्ये राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी म्हणजेच केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्याबाबत दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी। बघा, 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये दरवर्षी शोध मोहीम राबविण्यात आता येणार आहे। सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये हा जो शासन निर्णय आहे हा निर्गमित केलेला आहे। आणि आता या शासन निर्णयामध्ये सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून कोणती माहिती घेण्यात येणार आहे ती माहिती आता या ठिकाणी आपण बघूया। बघा, 1 नंबर आहे, राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करणार आहेत। त्यानंतर नंबर 2 आहे, वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्त भाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांचे मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म जो या GR सोबत जोडलेला आहे तो फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल। त्यानंतर 3रा मुद्दा आहे, राज्य रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी। म्हणजे त्यासोबत पोचपावतीसुद्धा जोडण्यात आलेली आहे, तर ती पोचपावती तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुद्दा क्रमांक 4, फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत शिधापत्रिका धारकांनी त्या भागामध्ये राहत असल्याचा कोणताही एक पुरावा त्या ठिकाणी द्यायचा आहे। तुम्ही ज्या भागामध्ये राहत असाल तुम्ही त्या भागामध्ये राहत आहात याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे। मग त्यामध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे, भाडेपावती असेल, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा असेल, LPG जोडणी क्रमांकाबाबत पावती असेल, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील। यापैकी तुम्हाला कोणतीही एक प्रत त्या ठिकाणी द्यायची आहे। दिलेला वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा। 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना हा वास्तव्याचा पुरावा नसावा असे या ठिकाणी सांगण्यात आले। यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता।
आणि या ठिकाणी बघा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ही वरील जी माहिती आहे, ही जी माहिती तुमच्याकडून घेतली जाणार आहे, ही सर्व माहिती वरील कार्यवाही ही 1 महिन्याच्या आत म्हणजे 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी असे याला बंधनकारक ठेवण्यात आलेलं आहे। ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे, असं 30 एप्रिलपर्यंत हे पूर्ण काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे, असा आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा आता ही जी तपासणी करण्यात येणार आहे, त्या तपासणी करताना या ठिकाणी देण्यात आलेला मुद्दा बघा, पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी। बघा या ठिकाणी पोलिसांचा वापर देखील करण्यात येणार आहे। तपासणी करताना काही अडचणी जर आल्या तर पोलिसांकडून याची तपासणी करून घेण्यात यावी, असं देखील या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा, विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही किंवा दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता त्या ठिकाणी घ्यायची आहे। म्हणजे विदेशी नागरिकांना शिधापत्रिकाही मिळणार नाही किंवा मिळालेली असली तर त्यांची ती शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा वरीलप्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल, अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळे केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरून रद्द करण्यात यावी। त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी। सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहणार आहे, म्हणजे घरी जाऊन ह्या भेटी दिल्या जाणार आहेत आणि घरी येऊन ही तपासणी करणार आहेत। आता तुम्ही जर शासकीय निमशासकीय कर्मचारी जर असाल, तुमचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमची जी शिधापत्रिका आहे, अंत्योदय शिधापत्रिका असेल किंवा मग केशरी असेल, पिवळी शिधापत्रिका जर तुमच्याकडे असेल तर त्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत आणि त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही देखील त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या उत्पन्नानुसार तुम्हाला जी वेगळी शिधापत्रिका आहे, अन्य शिधापत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि घरोघरी जाऊन ही तपासणी करण्यात येणार आहे। त्यानंतरचा मुद्दा बघा, शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागामध्ये विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी। विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे। अशा ज्या दुबार ज्या शिधापत्रिका देण्यात आलेल्या असतील किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती किंवा मयत झालेल्या व्यक्तींचे जे लाभार्थी आहेत, जे शिधापत्रिका आहेत, त्या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत। त्यानंतर कर्मचाऱ्यांना देखील महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्यास शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार असेल तर संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी। बघा जे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शिधापत्रिका वाटप करताना जर चुकीचे असतील तर त्यांच्यावर देखील नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, त्याबाबतची माहिती शासनास सादर करावी, असा देखील या जी आरमध्ये आदेश देण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर शिधापत्रिका धारक असाल तर अशा प्रकारची आता तपासणी घरोघरी जाऊन होणार आहे आणि त्यामध्ये दोषी जर आढळलं किंवा दुबार शिधापत्रिका आढळली, अस्तित्वात नसलेली शिधापत्रिका किंवा मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने शिधापत्रिका जर असेल तर ती शिधापत्रिका आता रद्द केली जाणार आहे आणि ही जी तपासणीची प्रक्रिया आहे ही दरवर्षी आता राबविली जाणार आहे। आता यासोबत तुम्हाला एक फॉर्म देखील भरून द्यायचा आहे। जी आर सोबत फॉर्म देण्यात आलेला आहे, जी आरच्या खाली जोडण्यात आलेला आहे। हा जी आर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन, तुम्ही त्या ठिकाणून घेऊ शकता। तर हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही माहिती पूर्ण भरून देऊ शकता। तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुरुवातीला वर शिधापत्रिका धारकाचं फोटो लावायचा आहे या ठिकाणी। त्यानंतर गाव जे आहे ते गाव या ठिकाणी लिहायचं आहे, तालुका लिहायचा आहे, जिल्हा लिहायचा आहे, शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव लिहायचं आहे, आडनाव सुरुवातीला लिहायचं आहे, या ठिकाणी आडनावाने या ठिकाणी सुरुवात करायची आहे। त्यानंतर वय लिहायचं, नागरिकत्व, व्यावसायिक नोकरी, व्यवसाय करता का नोकरी करता, त्यानंतर व्यवसायाचा पत्ता लिहायचा आहे, शिधापत्रिकेची वर्गवारी म्हणजे शिधापत्रिका कोणती आहे, अंत्योदय, प्राधान्य, कुटुंब, लाभार्थी, केशरी कोणती आहे ती तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं आहे। त्यानंतर शिधापत्रिकेचा अनुक्रमांक लिहायचा आहे। त्यानंतर पूर्ण निवासी पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे। आवश्यक पुरावा जोडायचा आहे त्यासोबत, म्हणजे आधार कार्ड, रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, अशा प्रकारचा जो काही रहिवासी पुरावा आहे तो या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे। त्यानंतर अर्जदार कुटुंबातील घटक व्यक्तींची नावे व इतर माहिती, म्हणजे कुटुंबामध्ये आता तुमच्या किती व्यक्ती आहेत त्यांची पूर्ण नावे या ठिकाणी तुम्हाला, जेवढे व्यक्ती असतील त्या प्रत्येक व्यक्तीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, त्यांची पूर्ण माहिती द्यायची आहे। अर्जदाराशी नातं, स्त्री पुरुष, वय, युनिट, व्यवसाय व वार्षिक उत्पन्न, नागरिकत्व, जे काही असेल ती पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। आणि हा जो फॉर्म आहे
हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर चालू मतदार यादीमध्ये शिधापत्रिका धारकाचे नाव आहे का हे देखील या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आणि निवासासंबंधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी जे काही डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत, निवासाचा पुरावा म्हणून खालीलपैकी कागदपत्रांची पूर्तता त्या ठिकाणी करायची आहे, ज्यामध्ये भाडेपावती, LPG जोडणी प्रमाणपत्र, आपण वरती पाहिलं त्याप्रमाणे टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, निवासस्थानाच्या मालकीबाबतचा पुरावा, विजेचे देयक, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र आणि ओळखपत्र इत्यादी जे काही पुरावे आहेत यापैकी एखादा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. त्याला अशी खूण करायची आहे, या ठिकाणी टिक करायचं आहे. बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, त्याला टिक करायची, म्हणजे तुम्ही कोणतं डॉक्युमेंट द्यायले त्याला तुम्हाला टिक करून हा फॉर्म जो आहे हा फॉर्म भरून द्यायचा. अर्जदाराची या ठिकाणी अंगठा किंवा स्वाक्षरी करायची, दिनांक टाकायचा आणि प्राधिकृत रास्तभाव दुकानाचं नाव आणि क्रमांक, तुम्ही ज्याच्याकडे रेशन घेता त्या दुकानाचं नाव, क्रमांक, परवाना क्रमांक, पत्ता, रास्तभाव दुकानदाराची स्वाक्षरी, या ठिकाणी तो दुकानदार स्वाक्षरी वगैरे करेल, हा नंबर वगैरे तो टाकेल, परवाना क्रमांक टाकेल, पत्ता टाकेल आणि हा फॉर्म तुम्ही रेशन धान्य दुकानावरती भरून द्यायचा आहे. तर अत्यंत महत्त्वाचा असा जी शासनाने निर्गमित केलेला आहे. आता प्रत्येक रेशन कार्ड धारकांची ही तपासणी केली जाणार आहे आणि त्यासाठी हा GR शासनानं निर्गमित केलेला आहे. अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्यासाठी हा GR शासनानं निर्गमित केलेला आहे आणि दरवर्षी ही जी मोहीम आहे ही राबवली जाणार आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.